धनंजय गावडे आणि हितेंद्र ठाकूर याच्याकडे कशा प्रकारे बघताय? बघा, आज बहुजनला जे जमत नव्हतं ते जमून घ्यावं लागले. मी आता काय सांगितलं तुम्हाला त्या बाईट मध्ये की लक्ष्मी दारात होती, घेता आली नाही. जर आज ते शिवसेनेत असते, जे गेलेत ते सगळ्यांना मी सांगतो, जे गेलेत ते सगळे तोंड बारीक करून बसलेत, पण तेच जर शिवसेनेत असते तर जाहीरपणे भांडण केलं असतं. जेव्हा आम्हाला सांगितलं की तुम्हाला शिटीच्या चिन्हावर लढायचं आहे, तेव्हा आम्ही आमच्या शिवसैनिकांना विचारलं आणि त्यांनी सांगितलं आम्हाला मशाल चिन्हाशिवाय आम्ही लढणारच नाही. आणि तो जोश पाहिला आम्ही, बस तिथेच आम्ही खुश आहे. चिन्ह जर त्यांनी आम्हाला दिलं असतं आणि युती झाली असती तर 100% बहुजनची सत्ता महानगरपालिकेमध्ये बसली असती. आता आमची कल्याणी पाटील जी तिला काहीतरी धमकावलं गेलं शिंदे गटात गेली. तिच्या काहीतरी कॉलेजचा काय प्रॉब्लेम होता काय ते मला माहिती नाही, पण ती येऊन माझ्याकडे रडत होती. रशीद फायनल केलेली आणि ती दुसऱ्या दिवशी गेली. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाची आज छाननी होती. दोन्ही पक्षांमध्ये आपल्याला नाराजी नाट्य पाहायला मिळालं. खरं तर ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होणार होती, परंतु अचानकपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष बाहेर पडला. याचा थेट फटका बहुजन विकास आघाडी या पक्षाला लागलेला असताना दुसरीकडे आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या युतीमध्ये आता मिठाचा खडा पडलेला आहे. अनेक ठिकाणी बंड झाल्याचं आपल्याला दृश्य दिसून येते. जाणून घेऊया या सगळ्या विषयाशी चर्चा करण्यासाठी आज आपण शिवसेनेचे फायर ब्रँड नेते जनार्दन पाटील उर्फ जण्या मामा यांच्याकडे आलो आहोत. जाणून घेणार आहोत या सर्व विषयी जण्या मामा यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे. मामा, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. एकीकडे युतीतून तुम्ही बाहेर पडलात, एकला चलोरोचा नारा दिलात. बोला. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये आता बंडखोरी झालेली आहे, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन विकास आघाडीचे देखील कार्यकर्ते नाराज आहेत. शिवसेनेमध्ये काय परिस्थिती आहे आजच्या तारखेला? बघा, बहुजन विकास आघाडी बरोबर जे आम्ही युतीच्या संदर्भात जे काही आमचे 15 दिवस खराब केले, त्याच्यानंतर आमची युती तुटल्यानंतर आमच्याकडे फक्त 4च दिवस होते. 4 दिवसात 95 फॉर्म भरणं ही छोटी गोष्ट नाहीये. शिवसेनेत 2 गट झाले, एकनाथ शिंदे आणि शिवसेना. त्याच्यानंतर वसई तालुक्याची परिस्थिती आणि आम्हाला जी अपेक्षा होती बहुजनकडे की युती नक्कीच होईल, त्याच्यानंतर फक्त 4 दिवस आमच्याकडे होते आणि 4 दिवसात 95 फॉर्म भरणं ही छोटी गोष्ट नाहीये. आज निवडणूक अधिकाऱ्यांनी जे काय पेपर दिलेले आहेत ते फार कठीण पेपर आहेत आणि ते 4 दिवसात तयार करणं ही मोठी गोष्ट, फार कठीण गोष्ट होती. तरी सुद्धा आमच्याकडे आमचे दोन वार्डचे आम्ही फॉर्म थांबवलेले होते आपसातला वाद असल्या कारणाने. म्हणजे 8 फॉर्म आमचे ते थांबलेले गेले आणि 95 फॉर्म आम्ही आज भरलेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना कोणालाही न घाबरता, कोणाच्याही दबावाखाली न येताना इतके मोठे संख्येने फॉर्म भरणं ही छोटी गोष्ट नाही आहे. 2 भाऊ आले, एकत्र आल्यानंतर जे मराठी माणसाचा जो उत्साह आहे आणि बहुजनमध्ये आणि भाजपमध्ये जी गटबाजी चालू झालेली आहे. तुम्ही शिवसेनेचे बघा, ऐकलं कधी की शिवसेनेचा कुठला कार्यकर्ता नाराज आहे, त्याने कधी तुम्हाला बाईट दिले, कधी मीडियाच्या समोर येऊन ओरडलेत? लाडक्या बहीण ज्या एकनाथ शिंदे आणि देवाभाऊ बोलतात त्या किती ओरडतात, किती बोंबाबोंब चाललेले आहे तुम्ही बघा, रडतात. आणि मी सुद्धा आमच्या शिवसेनेचे काही जे गेलेत भाजपमध्ये त्यांना मी काल महानगरपालिकेच्या बाजूला उभा असताना मला बघितलं, ते बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर अशी परिस्थिती असते की दरवाजात उभे करून ठेवतात आणि आपल्या घरात आपण झगडू शकतो. जर आज ते शिवसेनेत असते, जे गेलेत ते सगळ्यांना मी सांगतो, जे गेलेत ते सगळे तोंड बारीक करून बसलेत, पण तेच जर शिवसेनेत असते तर जाहीरपणे भांडण केलं असतं. आम्हाला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जेव्हा आम्हाला सांगितलं का तुम्हाला शिटीच्या चिन्हावर लढायचं आहे, तेव्हा आम्ही आमच्या शिवसैनिकांना विचारलं आणि त्यांनी सांगितलं आम्हाला मशाल चिन्हाशिवाय आम्ही लढणारच नाही. आणि तो जोश पाहिला आम्ही, बस तिथेच आम्ही खुश आहे. एक अनपेक्षित अशी युती घडून आलेली आहे. धनंजय गावडे आणि हितेंद्र ठाकूर याच्याकडे कशा प्रकारे बघताय? बघा, आज बहुजनला जे जमत नव्हतं ते जमून घ्यावं लागले. मी आता काय सांगितलं तुम्हाला त्या बाईट मध्ये की लक्ष्मी दारात होती, घेता आली नाही. मी काय सांगू शकतो त्याच्यावरती? धनंजय गावडे, हितेंद्र ठाकूर ते त्यांचा पक्ष आहे, ते निर्णय घेतील. उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षाचे जे चिन्ह जर त्यांनी आम्हाला दिले असतं आणि युती झाली असती तर 100% बहुजनची सत्ता महानगरपालिकेमध्ये बसली असते. मामा, एक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एक लॉटरी लागली. ती लॉटरी म्हणजे
वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी एक इतिहास घडवला. तो इतिहास म्हणजे असा की तुम्ही आता सांगता की 95 जागी तुम्ही उमेदवारी उभी केलेली आहे. हा पहिला पक्ष असेल की ज्याची सर्वच ठिकाणी एकच निशाणी आहे. अहो, चार दिवस 115 तर आम्हाला इजी होते, काही मोठी गोष्ट नव्हती. परंतु आमच्याकडे फक्त 4 दिवस होते जे आम्ही भोल्यात गेले. आता आम्ही शिकले त्यात ना, आम्ही कोणाला दोष देत नाही की निवडणुकीमध्ये चर्चा करत असताना आपले पेपरवर्क हे तयार पाहिजे, आपले उमेदवार हे तयार पाहिजे. पण आम्हाला असं वाटलेलं की एक सीट आपल्याला मिळणार आहे आणि मग 3 उमेदवार आपले नाराज होतील, त्याविषयी थांबूया, आपण कोणाला नाराज करायचं नाही. म्हणजे आम्हाला भरोसा होता की युती होणार. परंतु 4 दिवसात त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या बरोबर एक एक पाऊल म्हणजे दाबत गेले आणि 4 दिवसात 95 फॉर्म भरणं छोटी गोष्ट आहे, खाऊ आहे काही मला सांगा. आणि आमचे 8 फॉर्म म्हणजे 2 वॉर्ड आम्ही थांबवलेत की आमच्या आपसातली जे काही त्यांची नाराजी होती ती दूर करण्यासाठी आम्ही थांबून ठेवलेले आहेत. म्हणजे 95 आणि 8 103 फॉर्म. एक आता आमची कल्याणी पाटील, जी तिला काहीतरी धमकावलं गेलं शिंदे गटात गेले. तिच्या काहीतरी कॉलेजचा काय प्रॉब्लेम होता काय ते मला माहिती नाही, पण ती येऊन माझ्याकडे रडत होती. शीट फायनल केलेली आणि ती दुसऱ्या दिवशी गेली. ठीक आहे, म्हणजे 95 8 104 उमेदवार आमचे फायनल होते. आम्हाला ती 10 म्हणजे 2 वॉर्डच फक्त करायचे होते तयार. ती मोठी गोष्ट नव्हती. आमच्याकडे 4 दिवसात इतकं करणं आणि लोकांचा उत्साह, कार्यकर्त्यामध्ये जोश. हार जीत होत असते पण आमचे कार्यकर्ते एवढ्या जोशमध्ये आहेत. आणि भाजपचे लोक किती माझ्याकडे येऊन गेले, शिंदेगडचे लोक किती येऊन गेले. आता शिंदेला उमेदवार नाही, गद्दार सेनेला उमेदवार नाही, मग तिथे भाजपचे उमेदवार टाकले. ते तुम्हाला माहिती आहे पत्रकार लोकांना. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे प्रचंड उमेदवाराची गर्दी होती. पेपर वर्क आमचे थोडे कमी पडले. काही लोकांना एवढे पेपर 4 दिवसात जमा करता आले नाही. ते 115 काहीच नाही मोठी गोष्ट होती, छोटी गोष्ट होती ती. मामा, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की आता पुढची जी काही लढाई आहे, प्रचाराला कोण कोण येणार आहेत? आदित्य ठाकरे यांनी येऊन एक रॅली करावी अशी शिवसैनिकांची मनामध्ये इच्छा आहे. बघा, मी आता 2 दिवसात साहेबांची वेळ घेऊन साहेबांबरोबर बोलणार आहे. जे काय असेल ते मातोश्रीचा जो आदेश असेल तो माझ्या शिवसैनिकांना मी सांगणारच आहे. परंतु मला या गोष्टीची खुशी आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना आज बी वसईमध्ये तितक्याच जोमाने काम करणार, तेवढीच पॉवरफुल आहे. आणि नक्कीच 2 भाऊ एकत्र आल्या कारणाने मराठी माणूस हा जागा झालेला आहे आणि त्याचा नक्कीच शिवसेनेला फायदा होईल. धन्यवाद मामा. या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने एक इतिहास केलेला आहे. तो इतिहास म्हणजे आता ज्या काही 95 जागा मामांच्या सांगण्यानुसार जिथे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत, उद्या परवा आपल्याकडे आकडा येईलच, परंतु एकटा पक्ष इतके उमेदवार उभे करतो, तेही 4 दिवसात. या पक्षाचा हा पहिला विजय मानला जाईल. असं असताना या सगळ्या भूमिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे फायरब्रँड नेते जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा यांनी आघाडी घेतलेली आहे. 2 बलाढ्य पक्ष समोर आहेत, परंतु निष्ठावंत, गरीब आणि कष्टाळू शिवसैनिक मात्र आजही शिवसेनेच्या सोबतच आहे. आता ही लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. थोड्या काही दिवसातच आपल्याला कळेल की वसई विरार शहराची बाजी कोण मारणार. परंतु वसई विरार शहरामध्ये बाजीगर मात्र शिवसैनिकच असणार. रात्री 3 वाजेपर्यंत माझ्या ऑफिसला नोटरी फॉर्म होत होते सगळ्यांचे. 3 वाजेपर्यंत शिवसैनिक उत्साहाने काम करत होते. म्हणजे हा विजय, आमचा विजय 100% आहे. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक कोण जिंकणार, परंतु वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा बाजीगर हा मात्र शिवसैनिकच असणार. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं, कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.